या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे जोडलेले आहेत। संदीपजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज चलो संसदचा एल्गार राजधानी दिल्लीमध्ये पुकारला जाणार आहे। यापूर्वीच सोनम वांगचुक यांचं ज्यावेळी उपोषण सुरू होतं त्यावेळी आपण भेट दिलात, अमित ठाकरे यांनी त्यावेळी भेट दिलेली होती। आज हा मोर्चा निघतोय, यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? असं वाटतं की खरं तर म्हणजे ज्या पद्धतीने सोनम वांगचुक त्यांना उचललं गेलं तिकडनं आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला, मला असं वाटतं भाजप सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज ते जरी सत्तेत असले तरी प्रत्येक वेळेला सत्तेचा ताम्रपट लिहून कोणीही आलेलं नाहीये आणि ज्या पद्धतीने नीट परीक्षेची जबाबदारी त्यांनी घेऊन त्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। मला वाटतं आज त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आहे। नक्कीच आपला पाठिंबा आहे। यापूर्वी सुद्धा अगदी त्या प्रकारे अमित ठाकरे यांनी भेट घेतली, आपल्या पक्षाच्या माध्यमातून ही भूमिका दाखवण्यात आलेली होती। मात्र आज जो मोर्चा निघणार आहे, काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हा मोर्चा निघू दिला जाणार नाही, त्या ठिकाणी पोलीस या मोर्चामध्ये हस्तक्षेप करतील। या संदर्भात मग काय भूमिका असावी नेमकी? मला वाटतं तिथे जे उपस्थित आहेत नेते मंडळी ते लोक भूमिका ठरवतील, पण लोकशाहीमध्ये कुठलाही मोर्चा काढण्याची परवानगी ही शासनाने दिली पाहिजे, हे सशक्त लोकशाहीचं प्रतीक आहे। नक्कीच संदीपजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। आज चलो संसदचा एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। राजधानी दिल्लीमध्ये या घडामोडी घडतायत, तर उपोषणामागे संसदेत गोंधळ घालण्याचा उद्देश असल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। नीटची फेरपरीक्षा आधीच पार पडली होती, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय अजेंडा हा असल्याचा दावा भाजपने केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।